तर मित्र हो, आपण आज लसणाला पाणी सोडणार आहोत। यावर्षी खूप पावसाळा झाला पण काहीच फायदा नाही। पाण्याची पातळी एकदम खाली झाली आहे। आपल्या विहिरीचे आडवे होल आतापर्यंत चालू होते पण सर्व कोरडे झाले आहेत। विहिरीत 10-15 मिनिटाचं पण पाणी येत नाही। तुम्हाला एकदा मागच्या कॅमेऱ्यात दाखवतो। तुम्ही पाहू शकता एकदम असं ठणठण झालं आहे। पाण्याची पातळी एकदम खाली गेली आहे। तर आपण आता मोटर चालू करू। तर आपलं हे जीके एनर्जी सोलर आहे। तर 5 HP सोलर आहे। एकूण 9 पाट्या आहेत आणि एका खांबावर पॅनल उभा आहे। एकदम असं हेवी मटेरियल आहे आणि कंपनी पण ब्रँडेड आहे। तर आपण आता लसणाला पाणी लावलं आहे। तुम्ही पाहू शकता लसण कसं आहे। तर थोडे जरा लसणाचे शेंडे जरा पिवळे पडले आहेत। तर मोदी हा अमेरिकेहून माल आयात करणार आहे म्हणतात। मग आम्ही पिकवलेला माल का हा गांडीत घालायचा का? मग यांनी ठरवलंच आहे की भारतातला शेतकरी हा वर येऊ द्यायचाच नाही। तर 28 राज्यामध्ये शेतीतला माल पिकते, मग हे माल कुठे जाऊ द्यायचा? तर तुम्हीच सांगा आता। यावर्षी शेतकरी खूप परेशान आहे। या विहिरीतलं पाणी त्या विहिरीत आणि त्या विहिरीतलं पाणी या विहिरीत असं करून पिकाला पाणी देत आहे आणि शेवटी पिकाला माती मोल भाव। यांनी निवडणुकीच्या वेळेस आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ। कोणतीही कर्जमाफीही दिली नाही आणि कोणत्याही पिकाला भाव पण नाही आणि दुसरा विदेशातला माल आयात करत आहे। तर काय करावं शेतकऱ्यांनी? तर मित्र हो, आपण ट्रॅक्टरने या खोडक्या काढल्या आहेत। तर यावर्षी खूप वावरा असे कडक झाले एकदम। ट्रॅक्टरले खूप बागल्या खोडक्या काढायले आणि आता आपण येचून घेतल्या खोडक्या आणि याच्या बारीक बारीक मुळ्या बांधायच्या। आपल्याला हळद उघड्या काम येतात। तर तुम्ही पण एक एक काम कमी करा उन्हाळ्याचं। तर आपण आलो आहे कोठ्यावर। हे आपले वडील आहेत, चहा करून पित आहेत। तर कदाचित ही शेवटची पिढी असेल पांढरे कपडे घालणारी। ना कोणतंही सोशल मीडियावर आपलं अकाउंट आहे, ना काहीच नाही, ना कोणत्याही गोष्टीचा मोह, ना कोणत्याही गोष्टीचा खेद। त्यांचं काम भलं आणि ते भले। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो आणि शेअर करा। तर आपण खोडक्या काढून लवकर काढ्या, कारण की जमीन जे ती कस खात नाही। तर आता लगेच खोडक्या काढून घेतल्या की नंतर लगेच नागडी आणून टाकून यात। 3 नोव्हेंबर रोजी आपण लसण फेकला होता। तर आपल्या लसणाला 3 महिने पूर्ण झाले आहेत। तर रोज आपण सोलरचे व्हिडिओ काढतो, त्यामुळे लसणाचा एक पण व्हिडिओ काढला नाही। तर तुम्ही मागच्या कॅमेरा लसण दाखवतो तुम्हाला कसं आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम असा रगेल लसण आहे। मालक पण रगेल आणि लसण पण रगेल। तर लसणाची कात पाहू शकता तुम्ही, एकदम माजलेली अशी एकदम असा खतरनाक लसण बसला आहे। याला आता आपण पाणी देऊन चालू आहे।